रमजान ईद आणि गुढीपाडवाच्या लोकांना काय संदेश देणार आहे तुमच्या माध्यमातून? गुढीपाडवा म्हणजे आपला हिंदू नवीन वर्ष हे सर्वांनाच माहिती आहे. आणि पहिलं कसं मला वाटतं जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा फक्त गिरगावला गुढीपाडव्याची रॅली असायची, पण आता प्रत्येक वॉर्डमध्ये आणि जागोजागी मराठी अस्मिता आणि हिंदू नवीन वर्षाची जी गुढी उभारतो आणि त्याची जी रॅली काढतो पारंपरिक पद्धतीने, ते खरोखर खूप छान प्रकारे होतं. आणि ते आपल्या वॉर्डमध्ये पण दरवर्षीप्रमाणे स्वर्गीय सुधीर मोरे साहेबांनी काढलं होतं आणि ते आपण ते परंपरा चालूच ठेवली आहे. आणि उद्या पण आपली रॅली आहे सकाळी 10 वाजता साने गुरुजी चौक मधून. तर माझी हीच इच्छा आहे आणि सर्वांना विनंती आहे का ज्यांना येऊ शकतात ते जास्तीत जास्त लोकांनी त्या रॅलीमध्ये यावं. बोलतो. रमजान ईद आपले मुस्लिम भाई आणि बहीण त्यांना पण मी रमजान ईदची शुभेच्छा देते. आणि आम्ही लहानपणापासूनच म्हणजे माझ्या मैत्रिणी पण आहे, आम्ही त्यांच्या घरी जातो शिरखुर्मा खायला आणि काही असं वेगळं काय वाटतच नाही. पण आता जे सध्या पॉलिटिक्स चाललेलं आहे, पण मला एवढंच बोलायचं आहे का पहिल्यापासून आपण भाईचाराने राहत आलोय आणि ह्याच्या पुढेही तसंच राहूया. आणि गुढीपाडवा सण आणि रमजान ईद हे म्हणजे मागोमाग आलंय, तर ते स्वच्छ सुंदर आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरा करूया एवढंच बोलते. आणि रमजान ईदची सर्वांना शुभेच्छा देते, गुढीपाडव्याची पण हार्दिक शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.